नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं चारकोप येथील वार्ड क्रमांक 21 मध्ये राजकीय प्रचार सुरू आहे. सर्व पक्षांचे नेते मतदारांशी संपर्क साधत आहे. कांदिवली चारकोप वार्ड क्रमांक 20 आणि 21 मध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भेटीमुळे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी आहे कांदिवली चारकोप येथे वार्ड क्रमांक 21 मध्ये माझ्याबरोबर स्वतः इकडचे जे उमेदवार आहेत ते आहेत. ताई, काय सांगाल, ज्या प्रकारे निवडणुका एक वेगळ्या रंगात येतात, काय सांगाल, तुमची काय काय कामाची अजेंडा आहे? पहिला प्रथम माझं नाव सोनाली देव मिश्रा, वॉर्ड क्रमांक 21 मधून मी उमेदवार आहे. आणि जे लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण सॉल्व्ह करण्याचा खूप चांगल्या प्रयत्नच करू. आणि मी आता जसं प्रचाराला जाते तर मी बघते आहे म्हणजे कशा प्रकारे गटार आहेत, कशा प्रकारे काय आहेत, लोक कसे राहत आहेत, ते आपण त्यांचे जे पण काय असतील ते आपण नक्की काम करू. उमेदवाराचा एक अजेंडा असतो, एक जाहीरनामा. तुम्ही काय काय कामाची अपेक्षा ठेवतात लोकांना देणार? लोकांना जसं गरज असते, गटार, नळ, त्याच्यापेक्षा आपण अजून पण त्यांना काही देण्याचा प्रयत्न करू. आपण अजूनही काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी जाणून घ्या. ताई, तुम्ही काय सांगाल? म्हणजे नगरसेवकांनी सांगितली खरी गोष्ट आहे की बरेचसे आम्ही आता फिरतो आहोत तर आम्ही बरेच ठिकाणी बघितलं की खूप घाण आहे, नाले सफाई नाही आहे, पाणी वगैरे जे आहे लोकांना पाण्याची सोय नाही. अक्षरशः आम्ही चालताना रस्ता नाहीये, गल्लोगल्लीमध्ये घाण कचरा, म्हणजे नगरसेवक काहीही काम करत नाहीये हे दिसतंय. तर आम्हालाही असं वाटतं की आमचा जो उमेदवार दिलेला आहे साहेबांनी, म्हणजे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे असू दे किंवा आपले साहेब ठाकरे असू दे, यांनी जो आम्हाला सगळ्यांना एक विश्वास दिलेला उमेदवारावरती, तर तसा जनतेनेही एक विश्वास दाखवावा आणि यावेळेला नक्की रेल्वे इंजिनला संधी द्यावी आणि आमच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणावा. तर तुम्ही काय सांगाल, मनसे शिवसेना एकत्र आले, कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट दिसून येतो का? इम्पॅक्ट असा आहे सर, आमच्या वॉर्डामध्ये गेले 30 वर्ष एकच नगरसेविका, एकच पक्ष. 30 वर्षामध्ये बदलाव काहीच नाही. आता आमच्या परीने आम्ही लोकांची शूटिंग काढली, लोकांकडे पोहोचलो आम्ही. मेन मुद्दा इथे नाल्याचा आहे, मेन मुद्दा इथे कचऱ्याचा आहे, मेन मुद्दा इथे ट्रॅफिकचा आहे. लोक कसे लालजीपाड्यापासून तर आपला वॉर्ड खूप मोठा वॉर्ड आहे. आता संधी ही आहे, दोघे बंधू एकत्र आलेत, ती फक्त प्रगतीसाठी, आणि प्रगती 100% होणार. आता आज तुम्ही बघितली कशी रॅली होती किंवा कसे साहेबांचा लोकांचा प्रतिसाद कसा होता. एकच आहे की बाबा, जेव्हा ह्या प्रगतीसाठी दोघे बंधू एकत्र आलेत, जनतेने एकत्र यावं आणि चांगला पुढचा जो महाराष्ट्र सुंदर, सुज्वल, छान झाला पाहिजे, एवढीच विनंती आहे सगळ्या आपल्या उमेदवारांना. अजूनही काही स्थानिक लोक आहेत. आज स्वतः अमित ठाकरे आणि आदेश बांदेकर जे झाले, म्हणजे काय सांगाल, आज आदेश बांदेकर आणि अमित ठाकरे जिथे आलेले, कशा प्रकारे लोकांमध्ये उत्साह दिसतोय? सुंदर असा रिस्पॉन्स होता. एक 2-3 दिवसापूर्वी राजसाहेब येऊन गेले. निवडणूक कार्यालय जे आमच्या ताईंचं आहे, मिश्रा ताईंचं, त्या कार्यालयामध्ये एक सुंदर वातावरण होतं. राजसाहेब आले, आदित्य साहेब येऊन गेले, आणि आजचा जो योग आहे तो शिवसेना शाखा क्रमांक 21 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा प्रमुख म्हणून मला एक अभिमान वाटतं. अमित साहेबांची जी एंट्री झाली आणि अमित साहेबांचं आम्ही स्वागत केलं, आणि त्यातून जी एक ऊर्जा मिळाली. मुंबईमध्ये एकच ब्रँड असेल, ठाकरे, आणि हे आता 50 वर्ष साहेब चालेल. मध्ये काही अडथळाच नाहीये. ज्या दुसऱ्या लाटा होत्या त्या संपलेल्या आहेत. आता फक्त ठाकरे ब्रँड असेल, आणि येणारा काळ म्हणजे 16 तारीख नंतर, ताई निवडून आल्यानंतर, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक सेकंड आणि प्रत्येक अवर्स काम काम आणि काम. व्हिजन जे आहे, महावीर नगर, लालजीपाडा, बंदरपाकाडी, रेणुकानगर, हा जो एरिया आहे, आमचं एकच लक्ष असेल, +1 बंदरपाकाडी, +1 लालजीपाडा, +1 महावीर नगर. आणि हे काम आम्ही चालू केलेलं आहे. उत्तर भारतीय लोकांचा, मराठी लोकांचा, हेमंत साहेब आम्ही काल फिरत होतो, गुजराती लोकांचाही एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला की काळ बदलतोय तसा एक उमेदवार म्हणून जो चेहरा आहे तो लोकांनी ऍक्सेप्ट केलेला आहे, आणि त्याचा बदलाव चालू झालेला आहे. अजूनही काही स्थानिक लोक आहेत. दादा, मी तुम्हाला विचारतो, काय सांगाल, तुम्ही एक वेगळा आज उत्साह दिसतोय, जोश दिसतोय, दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत. मी एवढंच बोलेन की आज सन्माननीय अमितसाहेब ठाकरे आमच्या शाखेला येऊन भेट दिली आणि उमेदवाराला शुभेच्छा दिलं. त्यांनी सांगितलं की तुमचा उत्साह बघून विजय तुमचा झालाय, प्रचाराला लढाई घेतली. उद्या आपण पाहू शकतो की उद्या दोघे बंधू एकत्र आहेत. उद्या त्यांची सभा पण आहे. काय सांगाल, कशा प्रकारे लोकांची गर्दी दिसेल? खरोखर उत्साह लोकांमध्ये, कारण आता ठाकरे बँडची सुरुवात झालेली आहे. आता इथे कोणी थांबू शकणार नाही. आणि आता आम्ही बघतोय, गेले जे नगरसेवक होते त्यांनी काही विकास केला नाही.
लोकांच्या बेसिक गरजा राहिल्या होत्या. आता बेसिक गरजा त्यांच्या संपणार आहे, कारण आमच्या प्रभागातून आमच्या युतीच्या नगरसेवक निवडून जाणार. ताई तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक सिनियर सिटीजन आहे, कशा प्रकारे तुमच्या अपेक्षा आहे? अगर नगरसेविका निवडून आल्या तर काय काय कामं केली पाहिजे? नगरसेविका आमच्या याच्यामध्ये आता सध्या नाही आहे. मी प्रभावती महादेव पाटेकर राहणार आहे येसाऱ्यामध्ये. सध्या घर आमचं कोसळलेलं आहे. 400 माणसं आहेत, खाली करून गेलेली आहेत. त्याचं काय कामधंदा काय चालू नाही आणि आमचं घर 20 वर्षापासून तुटलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला नगरसेवक म्हणून एक तयार केलेला आहे. आम्ही जास्त काय भाषण केलेलं नाही, पण मला करावं असं वाटलं तुम्ही दिलं म्हणून. तर आम्हाला आमचा नगरसेवक जर निवडून आला आणि ठाकरे मॅनचा नगरसेवक निवडून जर आला तर त्याच्यातर्फे आम्ही काम करून घेईन. एवढंच जय भीम, जय महाराज. नगरसेविका आमच्याकडे मनसेची आलीच पाहिजे. म्हणजे आता नगरसेविका होती पण आता काही कामं नव्हती करत ते. आता आमच्या इथे नाले सफाईचं काम, कचऱ्याचं काम, परत रोडचं, बस सेवा, आम्हाला कॉलेजला वगैरे जायला बसची सेवा वगैरे नाहीये. ती आता आम्हाला काकी निवडून आल्या की आम्हाला बस सेवा वगैरे भेटेल ही आमची विनंती आहे. जय महाराष्ट्र. अजूनही काही ताई तुम्ही काय सांगाल? मी तेच सांगेन, ठाकरे ब्रँड होता आहे आणि येणाऱ्या 16 तारखेला जो निकाल लागेल महानगरपालिकेवर ठाकरे ब्रँडच असेल. आपण इथे पाहू शकता की लोकांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून येतो आणि कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळात वॉर्ड नंबर 21 मध्ये एक वेगळा चेहरा दिसून येईल. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया. थांबा. दिस इज अडल्ट कॉन्टेंट, सो इफ यू आर बिलो 18 जस्ट स्क्रोल अप. बट जे अबाव 18 आहेत त्यांच्यासाठी नाही, हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हे माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे. दिस इज प्रमोशन ऑफ वोटिंग डे. 15 जानेवारी 2026 रोजी निवडणुका आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत. सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट. आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा, आपलं व्हॅलिड ID कार्ड घेऊन जा आणि वोट करा. बिकॉज वोटिंग फील्स नाईस यार. आपलं वोट आपली रिस्पॉन्सिबिलिटी. लेट्स सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर. हॅपी वोटिंग. कर मतदान, सांगते संविधान.